विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवादा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आज जो ग्रामसेवकचा पेपर झाला आहे त्यावर आधारित जे मेमरी बेस्ड क्वेश्चन विद्यार्थ्यांनी पाठवले आहेत ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. तर बघत सर्वात पहिला प्रश्न होता, नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली? ऑप्शन आहेत 28 जुलै 2023, 28 एप्रिल 23, 28 ऑक्टोबर 23 की वरील नाही. तर नमो शेतकरी महासन्मान योजना ही 28 जुलै 2023 रोजी विद्यार्थ्यांनो सुरू झाली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता ब्राउझर प्रकार नाही? तर लक्षात घ्या, क्रोम, फायरफॉक्स आणि सफारी हे जे आहेत ते ब्राउझर आहेत आणि विंडोज ही विद्यार्थी मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ते ब्राउझर नाही. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, वाळूसार वाळवंटातील चिकन मातीच्या घरास काय म्हणतात? ऑप्शन आहेत हाऊस, रुग्णालय, पाल की घोड. तर वाळूसार वाळवंटातील जे चिकन मातीचे घरं असतात त्यांना खोड असे म्हटलं जातं. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी केव्हा झाली? तर ऑप्शन आहेत 13 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर की 17 ऑक्टोबर. तर लक्षात घ्या, माहितीचा अधिकार अधिनियम याची जी अंमलबजावणी आहे ती 13 ऑक्टोबर 2005ला झाली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, कापूस लाल कीड नियंत्रणासाठी कोणते पीक घेतले जातं? गहू, ज्वारी, बाजरी की तूर. तर लक्षात घ्या, कापूस लाल कीड जर नियंत्रण करायचे असेल तर बाजरीचं हे जे पीक आहे ते विद्यार्थी मित्रांनो घेतलं जातं. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण CPU म्हणतो त्याचे घटक कोणते? तर ऑप्शन जर काळजीपूर्वक बघितले तर ऑप्शन क्रमांक ए अर्थमॅटिक लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी हे CPUचे विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल तर ते घटक आहेत. पुढील क्वेश्चन, ग्राम विकासाचे अद्भुत मानले जाणारे गाव कोणते? तर ग्राम विकासाचे अद्भुत मानले जाणारे गाव आहे हिवरे बाजार. आपण याविषयी नक्कीच ऐकलं असेल. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कुठे आहे? तर लक्षात घ्या, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल जी संस्था आहे ही संस्था आहे हैदराबाद या ठिकाणी. तेलंगणाची कॅपिटल आहे हैदराबाद. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, जमीन खोदणी अवजार कोणतं? ऑप्शन आहेत कुदळ, फावडा, कुऱ्हाड की खुरपी. तर लक्षात घ्या, जे शेतकरी मित्र आहेत त्यांना नक्कीच याचं उत्तर येईल. तर कुदळ ही विद्यार्थी मित्रांनो जमीन खोदणी अवजार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे? ऑप्शन आहेत 18 ते 20, 18 ते 40, 18 ते 50 की 18 ते 60. तर अटल पेन्शन योजना ही 18 ते 40 या वयोगटासाठी आहे. तसेच अजूनही क्वेश्चन बघायचे त्यापूर्वी ॲडव्हर्टाईज. ग्रामसेवक तांत्रिक आपणाला 4000 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण ऑफरमध्ये फक्त 200 रुपयामध्ये परचेस करू शकता. यामध्ये समाजशास्त्र विषयक ज्ञान, पंचायत राज व्यवस्था, कृषी विषयक ज्ञान व महाराष्ट्राची ग्रामीण व्यवस्था तसेच इतर तांत्रिक अभ्यासक्रम ह्या ज्या सर्व PDF फाईल आहेत त्या तुम्हाला भेटतील. परचेस करण्याकरिता 93562560 यावर व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने चालू घडामोडी MCQ देखील घेऊ शकता. जानेवारी ते मे 2024पर्यंतचे 1500 प्रश्न तुम्हाला फक्त 49 रुपयामध्ये भेटतील. त्याकरिता 93562560 या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा हा QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा. तसेच ग्रामसेवक स्पेशल यामध्ये तुम्हाला संगणकाचे 300 प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन 31 प्रश्न, जैवविविधता 53 प्रश्न तसेच सांडपाणी व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ही प्रश्न पाहिजे असेल तर आपण फक्त 49 रुपीजमध्ये परचेस करू शकता. तसेच सामान्य स्पेशल यामध्ये आपण बघू शकतात या सर्व PDF फाईल तुम्हाला भेटेल. यामध्ये एकूण 4240 प्रश्न आहेत. प्राईज आहे 149 फक्त. याची जी व्हॅलिडिटी असेल ती 1 वर्षासाठी असेल. विद्यार्थी मित्रांनो ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93562560 यावर व्हॉट्सअप करून लगेचच परचेस करायचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राजमध्ये महिलांना 50% विद्यार्थी मित्रांनो एवढं आरक्षण आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, शेळीचा वाण पुढीलपैकी कोणता? बिटल, गिर, जर्सी की मुर्रा. हे ज्या खालच्या जेवढ्या आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो गायीच्या जाती आणि बिटल ही शेळीची विद्यार्थी मित्रांनो वाण आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते? तर लक्षात घ्या, पश्चिम घाट हा जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो भारतातील बायोडायव्हर्सिटीचा काय म्हणता येईल की त्याला माहेरघर किंवा आगार असे म्हणू शकतो. पुढील क्वेश्चन आहे, 20 लाख लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या पंचायत राजची रचना कशी असावी? तर पंचायत राजची व्यवस्था ही त्रिस्तरीय असते. बळवंतराय मेहता समितीने
विद्यार्थी मित्रांनो, ही जी पंचायत राज व्यवस्था आहे याबाबत त्रिस्तरीय शिफारस केली. सर्वात खाली ग्रामस्तर, त्यानंतर तालुका स्तर आणि सर्वात वरती जिल्हा स्तर. ग्रामस्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि त्याच्यावरती जिल्हा परिषद या असतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन, सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लॅक्टिक, फार्मिक, मेलिक की सायट्रिक? तर सफरचंदामध्ये मेलिक हे आम्ल असते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानांविरोधात आले होते? तर ते विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी यांच्या विरोधात आले होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, धवल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर धवल क्रांती ही विद्यार्थी मित्रांनो दूध उत्पन्नाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, खोडवा पुढीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर खोडवा हा जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो ऊस या पिकाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी पिले पाहिजे? तर लक्षात घ्या, निरोगी राहण्यासाठी दररोज 5 ग्लास किमान पाणी पिणं गरजेचं आहे. पुढील क्वेश्चन बघायचा आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला प्रेरणा भेटते की असंच नवीन मोटिवेशन, असंच नवीन कंटेंट आपल्याकरिता तयार केलं पाहिजे. पुढील क्वेश्चन आहे, मातीची अहना राखण्यासाठी कोणते पीक घेतलं जातं? तर यावेळेस हळद हे पीक विद्यार्थी मित्रांनो घेतलं जातं. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो? तर यांचा कार्यकाळ विद्यार्थी मित्रांनो 2.5 वर्षांचा असतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात? तर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक विद्यार्थी मित्रांनो म्हटले जाते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? तर लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यानंतर पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना चालू केली आहे? तर ही योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे 24 प्रश्न आपल्याला भेटले ते आपण या ठिकाणी तुमच्या समोर आले आहेत. ज्याही विद्यार्थी मित्रांनी आज पेपर दिला असेल आणि आपल्याला जर क्वेश्चन येत असेल तर लगेचच खाली कमेंट करून द्या. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. तसेच कोणतेही आपल्याला क्वेश्चन बँक हवी असेल तर आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.